अगं मम्मी, ती आता खूप नाजूक आहे गं मम्मी. का होत आहे, तू करून टाकली तर तिला टाइम लागेल गं मम्मी. हळूहळू ती शिकणार. तू बी एकदमच हे करते मम्मी. ती खूप नाजूक आहे गं मम्मी. नाजूक आहे तर कायले आणली रे? तिला तिथंच ठेवायचं फुल सारखी तिच्याच घरी तिच्या मायजवळ. नाजूकलेलं काढलं आणलं माझ्या घरी. मॅन नाही होत ते काम वाम, समजलं ना? करायचं तर कर, नाही तर भाकर भेटणार नाही, खायला भेटणार नाही. ती स्वयंपाक केला तर भेट खा, नाही तर तूही जा तिला घेऊन जा. मला सांगू नको कुत्र्या. अहो, मी स्वयंपाक बिपाक करणार नाही, सांगितलं ना मी तुम्हाला. मला काही स्वयंपाक बिपाक येत नाही. तुमची मम्मी म्या मागं लागली आहे. तुम्ही पा का करायचं, नाही तर दुसरीकडे घेऊन जा. मला समजलं ना? माया नाही होते, होत नाही. पहिलेच सांगितलं होतं मी तुम्हाला सगळं. अगं माझी मम्मी म्हणते तर हळूहळू शिकून जा ना. काय एवढं टेन्शन घेऊन राहिली ती? माझ्या मम्मीलाही चांगलं वाटेल. नाही तर पहिलेच आपलं लव्ह मॅरेज हाकलून दिलं तर कुठं जाऊन राहायचं? बाहेर जागी करू नको, समजली ना? थोडंसं हे कर. तुझ्या घरी जायचं नाही, येते नाही तर कुठे मसनात जाऊन राहू का? मायानं काही होत नाही कमवणं बी म्हणणं, सांगितलं ना? मी घेऊन आलो, माझी मम्मी लक्ष ठेवून तर ठीक आहे, नाही पप्पाही लात मार मला हाकलून देते, समजली ना? मम्मीजी सांगा तुम्ही काय काम करायचं, मी हळूहळू शिकायची कोशिश करेन. ठीक आहे मम्मीजी? आता कशी लाईनवर आली हो? आतापर्यंत चप्प चप्प करत होती ना, आता कशी बोलून राहिली? काय म्हणलं त्यानं, मंत्र फुकलं त्या कानामध्ये, जसे एकदम चेंजेस होऊन गेली, बदलूनच गेली. काय आहे त्या दोघांचं मला काही समजूनच नाही राहिलं, तेड्यासारखं वाटते.